महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। पश्चिम महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे। पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होतोय। पुढचे 2 दिवस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। पुण्यासह विविध ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे 2 दिवस पुण्यातील घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। तर पुण्यातील पुरंदर, खेड, राजगुरुनगर या ठिकाणी देखील पावसाचा जोर असणार आहे। पुण्यात 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणी साठ्यातही वाढ होतीये। सातारा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। महाबळेश्वरमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। साताऱ्यात 28 अंश कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। सकाळपासूनच काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं। सांगली, मिरज शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। सांगलीत 28 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।